नाशिकच्या अपोलो हॉस्पिटल्स येथे हृदयविकाराच्या उच्च जोखीम असलेल्या 56 वर्षीय रुग्णावर अत्याधुनिक मिनिमली इन्व्हेसिव्ह कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग म्हणजेच छातीचे हाड न कापता रिबकेजमधील मोकळ्या जागेतून शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. संबंधित रुग्णाला अलीकडेच हृदयविकाराचा झटका आला होता. तसेच त्यांना हृदयाला रक्तपुरवठा जाणाऱ्या 3पेक्षा जास्त रक्तवाहिन्यात ब्लॉकेज आढळून आले. तसेच हृदयविकाराचा झटका आल्याने हृदयाची क्षमता देखील झालेली आढळून आली. सोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपानाची सवय आणि डिस्लिपिडेमिया अशी जोखीमकारक स्थिती होती. अपोलो हॉस्पिटल येथे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अझहर सय्यद यांनी सविस्तर तपासणीनंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डाव्या बाजूच्या लहान चिराद्वारे करण्यात आली. यामध्ये लिमालॅड आणि रॅडियल ओम ग्राफ्टद्वारे टोटल आर्टेरियल रिव्हॅस्क्युलरायझेशन म्हणजेच शुद्ध रक्तवाहिन्यांचा उपयोग करण्यात आला, जे दीर्घकालीन उत्तम परिणामांसाठी ओळखले जाते. शस्त्रक्रिया डॉक्टर अझहर सय्यद कार्डियॅक सर्जन यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. भूलतज्ज्ञ म्हणून डॉक्टर भूपेश पराते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच सिनियर कार्डियॅक सर्जन डॉक्टर अभयसिंह वालिया यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी बोलताना डॉक्टर अझहर यांनी हृदयरोग शस्त्रक्रियेतील MICS आधुनिक पद्धतीने रुग्णांना बायपास सर्जरीला घाबरण्याची गरज नसून अगदी 4 दिवसात सुट्टी होऊन रुग्ण आपल्या नियमित आयुष्यात त्वरित कार्यरत होऊ शकतो, असे सांगितले. डॉक्टर अझहर सय्यद, कार्डियक सर्जन ॲट अपोलो हॉस्पिटल नाशिक. तर माझ्यासोबत माझे पेशंट आहे मिस्टर मगर फ्रॉम मालेगाव. आम्ही एक न्यू कॉन्सेप्ट इथे नाशिकमध्ये आणला आहे. त्याला म्हणतात आहे आपण MICS कार्डियक सर्जरी. त्याचा अर्थ हे आहे की आपण हे जे मधला बोन आहे ते न कापता हृदय शस्त्रक्रिया करतोय. ते 2 बरगड्यांचे मध्ये जे हे स्पेस असतो त्याच्यातून करताय. तर त्याचे काय बेनिफिट्स आहे, हे सर्जरीचे मेन बेनिफिट्स हे आहे की पेशंटची लवकरात लवकर सुट्टी होते, रिकव्हरी खूप फास्ट होते, ब्लिडिंगचा रिस्क कमी असते, इन्फेक्शनचा रिस्क खूपच कमी असते आणि मधला बोन न कापता आपण हे सर्जरी करताय म्हणून पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह पेन वगैरे खूपच कमी राहतात. आता हे सर्जरी जे रूटीन जे बायपास सर्जरी आहे त्याच्यावरून का जास्त चांगली आहे, तर हेच सगळे गोष्टी आहे की आपण पेशंटला लवकरात लवकर घरी पाठवू शकतो आणि पोस्ट ऑपरेटिव्ह ब्लिडिंगचा रिस्क कमी आहे आणि इन्फेक्शनचा रिस्क कमी आहे. इथून जर आपण सर्जरी केली तर पेशंटला करवट करून झोपवू शकत नाही कमीत कमी 2 महिने. पण जर आपण तेच सर्जरी कीहोल हे रस्त्यावरून केली तर पेशंटचा जे रिकव्हरी फास्ट होतो आणि काही रिस्ट्रिक्शन्स नसतात. पेशंट इंडियन कमोड यूज करू शकतो, करवट करू शकतो, आरामात झोपू शकतो. हे सर्व बेनिफिट आहे आणि लवकरात लवकर आपले जे कामं आहे, जे ड्युटीज आहे ते लवकरात लवकर जॉईन करू शकतो. हे सर्व बेनिफिट आहे. अपोलो हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्तेंदू पांडा यांनी या यशाबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.